क्षमा करणे म्हणजे या नकारात्मक भावना सोडून देणे, आपल्या स्वतःला, आपल्या अस्तित्वाला त्या आठवणीतून मुक्त करणे, मन मोकळे करणे, मन हलके करणे. जे घडून गेले ते आज आपल्या हातात नाही, ते आपण बदलू शकत नाही, पण आपण नकारात्मक भावना सोडून देऊ शकतो आणि आपल्या स्वतःला वर्तमान क्षणात आणू शकतो. यापुढे नवीन सुरुवात करू शकतो आणि यापुढे आपण चांगलं करू शकतो. आपण जे आपले नुकसान केले, इतरांचे नुकसान केले किंवा इतरांनी आपले नुकसान केले, हे विसरणे अवघड जाते. अशा वेळेला मनावर दोष आरोप करण्यापेक्षा मनाला मुक्त सोडणेच योग्य होईल. हे खोल घाव आहेत, हे एकदम जाणार नाहीत, हे हळूहळू जातील आणि काळ हेच यावर सोल्युशन असेल. क्षमा केल्याने आपण स्वतःचेच भले करतो, स्वतःच्या आनंदातील आणि प्रगतीतील मोठे अडथळे दूर करतो. कसे ते ऐका. एक राजा शिकारीवर गेला असताना एका हरणाचा मागोवा घेत जंगलात खूप आतमध्ये निघून गेला. त्याने सोडलेला बाण चुकून एका साधू पत्नीस लागला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. जेव्हा राजाने जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्याने केलेली घोडचूक त्याच्या लक्षात आली. आता साधू आपल्याला शाप देईल अशी भीती वाटल्यामुळे तो उलट पावली राजवाड्यात पळून गेला. थोड्या दिवसानंतर त्याने त्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवले आणि जे काही परिणाम होतील ते भोगायला तो तयार झाला. आत्मविश्वासाने आणि प्रायश्चित्ताच्या भावनेने तो आश्रमात गेला. त्याने पाहिले की साधूच्या आश्रमातील झाडे आणि रोपे वाळून गेली आहेत. लवकरच तो साधूला सामोरा गेला आणि साधूच्या पायावर त्याने लोटांगण घातले आणि साधूला म्हणाला की त्याच्याकडून साधू पत्नीची हत्या झाली आहे. पुढे तो साधूला म्हणाला की झालेल्या चुकीबद्दल मी मनोमन अपराधी आहे आणि जी काही शिक्षा साधू देईल ती स्वीकार आहे आणि ती भोगायला मी तयार आहे. त्यावर साधू त्याला म्हणाला की ज्या वेळेला मृत्युमुखी पडलेल्या पत्नीला मी पाहिले आणि तिच्या छातीत लागलेला राजदरबाराचा बाण पाहिला, तेव्हाच हा सर्व प्रकार माझ्या लक्षात आला आणि मी अत्यंत संतप्त झालो. आणि संतापाच्या भरात राजाचेच नव्हे तर राजाने निर्माण केलेल्या संपूर्ण राज्याचे मी वाईट चिंतू लागलो. आणि दुसऱ्याच दिवशी मी पाहिले की आश्रमातील झाडे आणि रोपे शापाच्या प्रभावाखाली जळून गेली आहेत. आणि तेव्हाच मला हे जाणवले की हे राजा, मी तुझे वाईट चिंतल्यास माझे सुद्धा वाईट होईल. माझा शाप तुझे नुकसान तर करेलच, पण माझे पवित्र उद्देश सुद्धा नष्ट करेल. आणि म्हणून मी तेव्हाच ठरवले की जे काही घडले त्यात तुला दोषी न ठरवता मी तुला क्षमा करीन. नंतर साधूने राजाचा हात हातात घेतला आणि त्या दोघांनी प्रार्थना केली की त्यांचे हेतू आणि त्यांची कर्मे मानवतेचे कल्याण करोत. राजा अत्यंत आत्मविश्वासाने
आणि मन हलके करून प्रजेचे कल्याण करण्याच्या प्रेरणेने राज्यात परतला. हॅपीनेस मेडिटेशन कोर्स हा कोर्स 9 दिवसांचा ऑडिओ ध्यान कोर्स आहे. या कोर्स अंतर्गत 9 दिवस दररोज 10 ते 15 मिनिटांचे ऑडिओ ऐकून ध्यान करायचे आहे. जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि मनशांती मिळविण्यासाठी हा कोर्स अत्यंत लाभदायी ठरेल. कोर्स पूर्ण झाल्यावर सुद्धा या 9 ध्यान ऑडिओ क्लिप्स आपल्यापाशी राहतील आणि त्याचा उपयोग आपण अनेक वेळा करू शकू. या कोर्स अंतर्गत पहिल्या दिवशी करूया हॅपीनेस रिंग ध्यान, दुसऱ्या दिवशी सकारात्मक ऊर्जा ध्यान, तिसऱ्या दिवशी डीप रिलॅक्सेशन, चौथ्या दिवशी स्वप्न लक्ष्य पूर्ती, 5व्या दिवशी 7 चक्र ॲक्टिवेशन, 6व्या दिवशी हितगुज ध्यान, 7व्या दिवशी या क्षणाचे सत्य, 8व्या दिवशी थिंक पॉझिटिव्ह, 9व्या दिवशी प्रेमळ नाती. या कोर्सविषयी अधिक माहितीचा व्हिडिओ तसेच प्रवेश कसा घ्यावा याविषयीची माहिती स्क्रीनच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा. कृती करणाऱ्याला आपण स्वतः किंवा इतर कोणी त्याला आपण दोषमुक्त करत नाही, तर आपण आपला वर्तमान क्षण हा त्या आठवणीतून मुक्त करतो आहे. जे नकारात्मक संस्कार झाले त्या प्रभावाखाली आपण आज सुद्धा निर्णय घेतो, कृती करतो, इतरांशी बोलतो, इतरांशी वागतो आणि त्यामुळे आपली स्वतःची आणि इतरांची हानी होऊ शकते. आपला वर्तमान क्षण मुक्त नाही. त्यामुळे नकारात्मक भावना काढून टाकायच्या आहेत. 3 प्रकारच्या नकारात्मक भावना निर्माण झाल्या गत आयुष्यात, ज्या आठवणी आजही आपल्याला त्रास देतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हातून अशा काही चुका घडल्या, अशी काही कर्मे घडली ज्यामुळे आपण आपले स्वतःचेच नुकसान केले आणि त्याची खंत आपल्या मनात आहे. दुसऱ्या प्रकारात आपल्या हातून इतरांचं, जवळपासच्या लोकांचं वाईट घडलं, त्यांना त्रास झाला, त्यांना आपण दुःख दिलं आणि या भावनेमुळे आपल्याला अपराधी असल्याचं वाटतं. आणि तिसरा प्रकार, ज्यात इतरांच्या कृतीमुळे आपलं नुकसान झालं, इतरांच्या विचारांमुळे आपलं नुकसान झालं आणि आपल्या मनात क्रोधाची आणि द्वेषाची भावना उत्पन्न होते. या तिन्ही नकारात्मक भावना, मित्रांनो, विश्वास ठेवा, आपलं आजचं जीवन सुद्धा वाईट करू शकतात. या भावनांच्या प्रभावाखाली आपण आज सुद्धा चुकीचा निर्णय, चुकीची कृती घेऊ शकतो आणि ही चेन ही पुढे चालू ठेवू शकतो. तेव्हा ही चेन ब्रेक करण्यासाठी क्षमा करणे स्वतःला आणि इतरांना आणि त्या नकारात्मक भावनांच्या ओझ्यातून बाहेर पडणे हे आवश्यक ठरेल. मन आणि शरीर ह्यांचं खूप खोल नातं आहे. आपली मानसिकता जर नकारात्मक असेल, आपण अपुरेपणा, कमतरता
द्वेष, क्रोध यासारख्या भावना घेऊन सदैव वावरत असू तर कुठे ना कुठेतरी ही भावना आपल्या शरीरापर्यंत पोहोचेल, आपल्या आरोग्यावर ह्याचा परिणाम होईल. क्षमा करणे म्हणजे आठवणी सोडणे, लेट गो, आठवणी काढून टाकणे, मन मोकळे करणे, झाले गेले ते विसरणे, मनाची समजूत काढणे, ज्यामुळे आपण आजची कर्म, आजचे निर्णय हे खुल्या दिलाने घेऊ शकू. जुन्या आठवणींमुळे मनात जी भावना उत्पन्न होत आहे ती भावनाच आपण स्वतः निश्चलपणे पाहिली पाहिजे. आपल्या मनामध्ये कशा स्वरूपाचे दुःख निर्माण होते हे आपण नीट पाहिले पाहिजे. जर हे दुःख नसेल तर आपले मन किती हलके होऊ शकेल हा विचार करणे आवश्यक असेल. आपले मन इतरांसमोर, जवळच्या लोकांसमोर मोकळे करायला हवे. आपली भावना शेअर करायला हवी. आपल्याला काय वाटतं ते इतरांना सांगायला हवं. कदाचित त्यांच्याजवळ उत्तर नसेल, सोल्युशन नसेल, पण मन मोकळं केल्यामुळे साचलेलं वाहील आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटेल. थोडासा वेगळ्या प्रकारे विचार करून पाहू. तो असा, एकतर जे घडून गेलं ते आपल्या चांगल्या करताच, असा वर विचार न करता खरोखरच आपण मनन करू, असं काही आहे का आपल्याला पटण्यासारखं की जे घडून गेलं त्यामुळे आपलं चांगलं कसं झालं, असा एखादा संदर्भ जुळू शकतोय? खरोखर मनापासून सरळ समोर जाऊन उभे राहणे, क्षमा मागणे, पत्र लिहून क्षमा मागणे कठीण होईल. काहीतरी एखादी छोटीशी कृती, एखादं पाऊल, सेवा म्हणा, मदत म्हणा, असं काहीतरी कुठेतरी त्याच्या जवळ जाणारं, त्यामुळे नंतर आपल्याला शक्ती मिळेल. आपल्या आधी देखील बऱ्याच जणांबरोबर झालं आणि ते त्याच्यातून बाहेर पडले. मग आपण लवकरात लवकर स्टेप का उचलू नये? अशा वातावरणात जास्त काळ राहण्यापेक्षा ह्याच्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न का करू नये? ब्लेम गेम पासून स्वतःला दूर ठेवा. ब्लेम गेम हा मनाचा आवडता विषय आणि आवडतं खेळणं आहे. हुळहुळत का होईना वेळ जातो, ह्याच्यापासून स्वतःला दूर ठेवा. दोषारोप करणे, स्वतःला इतरांना वाईट ठरवणे हा अंतिम मार्ग नव्हे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षमाशीलतेचा सराव करणे, ध्यान करणे. जोपर्यंत त्या वेदना जात नाहीत तोपर्यंत हे करत राहणे, ज्यामुळे सकारात्मक मानसिकता वाढीस लागेल. डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. शरीरातील कुठल्याही भागात जर काही ताणतणाव वाटत असेल, छोटा मोठा ताण वाटत असेल तर त्याला शिथिल करा. चला सुरू करूया. थोड्या वेळासाठी सर्व गोष्टी, सर्व विषय बाजूला ठेवा आणि मनाचं पूर्ण लक्ष आपोआप चालू असलेल्या श्वासाकडे आणा. श्वास कसा येतो आणि श्वास कसा जातो
हे फक्त पाहायचं आहे. मन शांत आणि सजग, आपोआप चालू असलेला श्वास फक्त पाहत आहे. श्वासाकडे पाहत असताना आता मनाचं लक्ष त्या आठवणींकडे वळवू, ज्या आठवणींचं मनावर ओझं साचलं. राहून राहून त्या गोष्टी आठवतात आणि मनामध्ये वेदना आणि दुःख निर्माण करतात. पहा त्या आठवणी, आणि त्या आठवणी पाहत असतानाच त्या दुःखाची आणि त्या वेदनांची जाणीव होऊ दे. पहा, ते दुःख पहा, त्या वेदना पहा. आज त्या भावना वर आल्या, ते आठवणीतून निर्माण होणारं दुःख वर आलं. मी जाणते अजाणतेपणी दुःखात त्रासात असताना, असुरक्षित वाटल्यामुळे, घाबरल्यामुळे, रागावल्यामुळे, माझ्या स्वार्थापोटी, मनाच्या संभ्रमित अवस्थेत एकदा नव्हे तर खूपदा माझ्या शब्दांमुळे, माझ्या विचारांमुळे आणि माझ्या कर्मामुळे मला स्वतःलाच तसेच इतरांना दुखावले, स्वतःचे नुकसान केले, इतरांचे नुकसान केले, चुकीचा वागलो, वाईट वागलो, अयोग्य निर्णय घेतले, स्वतःचा आणि इतरांचा विश्वास गमावला. त्या घटना, ते प्रसंग आज पुन्हा समोर उभे झाले आहेत. त्या वेदना आज सुद्धा मनात ताज्या आहेत. त्या सुद्धा आठवणी आज समोर उभ्या राहत आहेत, जेव्हा इतरांनी त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या कृतींनी मला दुखावले. आणि त्यामुळे मनात संताप, तिरस्कार, द्वेष साचला.
आणि याचे सुद्धा मनावर खूप ओझे तयार झाले. आणि आज हे मनपूर्वक जाणणे आणि समजणे खूप आवश्यक आहे की आपण स्वतःला आणि इतरांना क्षमा करू शकतो, या आठवणी सोडून देऊ शकतो आणि या सर्व नकारात्मक भावना मनातून काढून टाकू शकतो, की ज्यामुळे स्वतःविषयी अपराधीपणाची भावना आणि इतरांविषयीचा आकस हा सोडून देऊ, हा निघून जाईल. मन स्वच्छ होईल, हलकं होईल आणि फार बरं वाटेल. आणि म्हणून मी आज समजूतदारपणाने अंतर्मनातून हे जाणतो आणि ठरवतो की जे घडून गेलं ते संपलं, ते निघून गेलं आणि यापुढे सुंदर आणि निर्मळ जीवन जगण्यासाठी मी त्या सर्व नकारात्मक भावनांना वाट मोकळी करून देत आहे. त्या सर्व नकारात्मक भावना निघून जात आहेत. मन मोकळं होत आहे, अंतःकरण प्रसन्न होत आहे. मी चांगला आहे, माझं मन स्वच्छ आहे, मी जसा आहे तसा मी माझा स्वीकार करतो आणि इतर लोकांचा देखील त्यांच्या स्वभावासह मी स्वीकार करतो. सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या होणार नाहीत हे समजून उमजून मी आता पुन्हा नव्याने फ्रेश सुरुवात करत आहे. तसंच माझ्याच भल्यासाठी मी इतरांना देखील क्षमा करतो, माझं मन मोठं करतो. जाणीवपूर्वक मी हे करत आहे कारण मला स्वच्छ आणि मुक्त असं आयुष्य ह्यामुळेच मिळणार आहे. आणि मी हे सुद्धा जाणतो की काही खूप खोलवर असलेल्या जखमा मन लगेच सोडून द्यायला तयार होणार नाही, कारण हा मनाचा स्वभाव आहे. त्या खोल जखमा, ते ओझं हळूहळूच कमी होईल आणि त्यासाठी मी मनाला सुद्धा कुठलेही दोष न देता त्याला मुक्तपणे त्या विषयांबरोबर सोडून देतो. ही एक खोल ध्यानाची अवस्था आहे आणि मन मोकळं करण्यासाठी आपण इथे आलो आहोत. आणि तोपर्यंत आपण हा ध्यानाचा सराव सुरू ठेवू जोपर्यंत आपलं मन पूर्णतः स्वच्छ होत नाही. चला आता हळूहळू या अवस्थेतून बाहेर येऊ, जागृतावस्थेत येऊ. हळूहळू डोळे उघडा, हात पाय हलवा. प्रसन्न वाटत आहे,
छान वाटत आहे.